नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे ना अक्कलकोटचे राजाधिराजा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आज मी त्यांचं भोजन बनवणार आहे. स्वामी भोजन आज माझ्या घरी मी बनवून केंद्रामध्ये प्रगट करणार आहे. आज आहे ना, हे बघा कशी माझ्या घरात साफसुथरं केलं सगळं. जिकडच्या तिकडं आंघोळ वगैरे ड्युटीन आले सगळं केलं बरं का, साफसुथरं. हे बघा मैत्रिणींनो, कसं आहे आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही दिलं घेतलं किंवा काही जर त्यांनी आपल्याला हे केलं तर ते आपण उपकार मानला जातो. बाई तिनं अमकं केलं उपकार, हे फलं नाही. पण देवाचे कधीही उपकार नसते. देव आपल्या पाठीशी, शेवटी स्वामी आहेत, ते स्वामी पाठीशी राहणारच. त्याच्यामुळं मी आज स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन स्वामींना आमंत्रित केलं आहे. धोंड्याचं स्पेशल आज 12 आहे, शुक्रवार दिनांक 12 आहे, आज 12 तारीख. हे बघा मैत्रिणींनो, अशी ही माझी गडबड असते स्वयंपाकाची, खूप गडबड. अजून जायचं आहे मंदिरात, मला अजून केंद्रात जायचं आहे स्वामींच्या. काय आहे हे बघा, भजी केले तर कसे छान, पंचपक्वानचा स्वयंपाक मस्त केला आहे. आता फक्त काय राहिलं, पुऱ्या करणार आहे थोड्याशा, धोंडे केले थोडेसे, आणि तुम्हाला सांगते कुरडई भजे, आणि तुम्हाला सांगते आमरस बरं का. हे बघा पुरण घातला, हे बघा भात घातला, असं छानसा शिरा केला छान असा बरं का. हे बघा हे प्लेन वरण केलं थोडंसं पिवळं, आणि हे भज्जे काढले. हे बघा असं ना, हे बघा हे सुंदर पापड तळले. हे बघा असे पापड तळले सुंदर असे, कसे छान पापड झाले. म्हणजे नवे पापड आहे हे, पहिले स्वामींनाच नैवेद्याप्रमाणे हे करणार आहे, देवाला वाढणार आहे आज पहिल्यांदा. असं छान कुरडई भजे आमरस केला आहे आता ना. हे बघा मैत्रिणींनो, भात वरण शिरा आमरस, हे प्लेन वरण, पापड, धोंडे, पुरी, भजे, हे आपलं स्वामीचं जेवण. हे धोंडा जेवण. हे बघा इथं धोंडे येतं, हे इथं धोंडे, हे सगळं असं पंचपक्वानाचं ताट. हे माझ्या स्वामींच्यासाठी मी आज चाललेले आहे आताशी केंद्रात. खूप प्रयत्न केला आवरायचा मैत्रिणीनो, पण काय असतं आपल्या काहीतरी स्वामी माझं सत्व बघतात बरं का. पाणी आलं मध्येच, एक आजीबाई आल्या, त्यांना चहा केला, मग थोड्या वेळ त्यांच्याशी बसावं वाटलं, थोडं बसले. मग बघा आता हा उशीर झाला बरं का मला. मग परंतु काय आहे, स्वामींची ज्यावेळेस आपल्याला आज्ञा असते ना, आज्ञा, त्यावेळेस आपण त्यांच्यापर्यंत पोचतो बरं का. पण काही गोष्टीचं आहे ना, आपण तरी पण विसर पडून नाही द्यायचा मैत्रिणीनं. काय आहे, स्वामी माफ करणारे बी तेच आहेत आपले जगतदाता, ते आपले जगतपिता आहे. त्याच्यामुळं आपण त्यांच्या सहाऱ्याशी आपण जगत आहोत. आणि आपण सेवेत थोडंफार कुठं कमी पडत असन बी तर स्वामी आपल्याला माफ करतात. आपल्याकडून काही चुकी झाली ना तर आपल्याला आईवडील ओरडतात, पण स्वामी कधीही भक्ताला आपल्या माफ करत असतात. त्याच्यामुळंच ते म्हणते, तू घाबरू नको, तू डगमगू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि हे बघा आता रात्रीचे 8 वाजायला लागलेत बरं का. परंतु काही गोष्टीचा विलंब झाला आहे माझ्याकडून, पण मी त्यावेळेत बराबर आता केंद्रात चालले स्वामींना ताट घेऊन. तर आता तिथे गेल्यावर काही मला केंद्रात गेल्यावर परत काही स्वामींना दाखवता येणार नाही. त्याच्यामुळं मला माफ करा मैत्रिणींनो. स्वामीपर्यंत जाऊस तर मी इथपर्यंत त्यांची पूजा मी तुमच्यापर्यंत पोचवते. परंतु तिथं आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस मी स्वामीचं शूट करून टाकणार नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा.
लाईक करा, मैत्रिणी चांगल्या चांगल्या कमेंट द्या. मी आता स्वामींच्या पायाशी आहे. का बरं? का आत्तापर्यंत स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये सहकार्य कधीच केलं नव्हतं, सहकार केलं नव्हतं. परंतु आता काय आहे, मी म्हणजे सगळ्यातून आता मी थोडं थोडं अलिप्त व्हायला लागले. कारण आपण थोडंफार तरी सगळं जीवनात आपण संसारातच पडतो. त्याच्यामुळं थोडं संसारापासून थोडं तरी असं आपल्या मनातून थोडं तरी सेवा पाहिजे देवाची, आहे ना. ठीक, आयुष्यात सगळ्यांच्या पाठीशी दुःख असतं बरं का, तरी पण स्वामी आपल्याला निवारण करतात. काय त्याच्यामुळं आपल्याला त्यांना माहिती आहे का हे आपल्या थोड्या दिवसांनी का व्हायना ते आपल्यापाशी थकून भागून जवळ येणार आहे. त्याच्यामुळं आपण त्याला सहारा देण्याची गरज आहे. आणि मला स्वामींनी आता सहारा द्यायला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत ह्या घरातून जा त्या घरातून जा असेच कामं करत होते. स्वामींना फक्त हात जोडायची आणि माझी नम्रतेची विनंती करायची, फक्त मला सुखी ठेवा बस, मला काही दुनियात नको, मला सुखी. आत्तापर्यंत मी कष्ट करत 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 आता स्वामीपर्यंत पोचले. स्वामी आता तुम्हाला किती माझ्याकडून होता होईल तेवढी सेवा करून घ्या आणि लोकांना अन्नदान कसं करण ही मला बुद्धी चांगली द्या.